मुख्यमंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय जे हातात पुस्तक आणि पेन पाहिजे त्या हातामध्ये खंजर आणि पिस्तूल यायला लागलं. केवळ हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही अध्यक्ष महोदय, या भविष्यातील पुढच्या पिढ्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि अशा गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या ठिकाणी आढळून येऊ लागलेला आहे. मी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला अध्यक्ष महाराज, त्यामध्ये 8 मुलं हे दोषी किंवा त्यामध्ये अटक केल्या गेले. कायद्याच्या चौकटीमध्ये अध्यक्ष महाराज कायदा एवढा किचकट आहे की त्या अल्पवयीन मुलासमोर पोलिसांनी ड्रेस घालून जायचं नाही, पोलीसच्या गाडीमध्ये त्याला घेऊन जायचं नाही. आणि मग अशा गोष्टीमुळं आता या टोळ्या सक्रिय झाल्या आणि टोळ्या ह्या सर्व अल्पवयीन मुलाचा वाळूमध्ये, दारू विक्रीमध्ये, बटन गोळ्यामध्ये, बाकी नार्कोटिक या सर्व बाबीमध्ये या सर्व मुलांचा वापर टोळ्या या ठिकाणी करू लागलेल्या आहेत. त्यामुळं अल्पवयीन मुलांचा सहभाग हे स्वतःहून अल्पवयीन मुलं करत नाहीत अध्यक्ष महाराज, या टोळ्या करतात. त्यामुळे त्या सर्व टोळ्या शोधल्या जातील का आणि त्यावर मोकोका दाखल केला जाईल का. दुसरी गोष्ट अध्यक्ष महाराज की जालना जिल्ह्यामध्ये स्वतंत्र क्राईम मॅपिंग ही केली जाणार आहे का, क्राईम प्रिव्हेंशन ॲक्शन प्लॅन तयार केला गेला का, अशा टोळ्या उद्ध्वस्त करण्यासंदर्भात या सर्व बाबीची गरज या ठिकाणी लागणार आहे. अध्यक्ष महाराज कायद्याचं राज्य, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी खूप चांगले अधिकारी नाशिकला कर्णिक नावाचे अधिकारी दिले अध्यक्ष महोदय. आणि संपूर्ण राज्याने बघितलं की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. थोडीशी मोकळीक द्या माननीय मुख्यमंत्री महोदय. विश्वास पाटील नागरे तुम्ही नागपूरला घेतले, तेही त्याच धर्तीवरचे आहेत. मुंबईमध्ये देवेंद्र भारती आहेत, तेही त्याच पद्धतीचे अध्यक्ष महाराज. माननीय मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत वेचून अशा प्रकारची माणसं नेमलीत. मला असं वाटतं अध्यक्ष महाराज या संदर्भाने जी 8 मुलं या अल्पवयीन मुलं त्यांना कायद्यामध्ये जास्त वेळ अडकून ठेवता येत नाही, त्या मुलाचं समुपदेशन सुटल्यानंतर केल्या गेलं का, हा माझा बेसिक प्रश्न आहे. त्यांचं समुपदेशन केलं गेलं नाही, एकदा बेलवर सुटले की मग त्याला कोणीही विचारत नाही. अध्यक्ष महाराज हे फार गंभीर आहे. जिथं कायदा, जिथं पेन आणि पुस्तकं हातात पाहिजे तिथं शस्त्र आलेले. अध्यक्ष महाराज मी एका शाळेच्या समोर जात होतो, एका पालकाने मला थांबवलं आणि मला म्हणे आमच्या मुलाला शाळेतून काढून टाकलं. चल म्हणलं, मी समोरच होतो. का काढून टाकलं? मी गेलो सर शाळेत गेलो असताना मग हेडमास्टरने मला बाजूला घेतलं. साहेब या मुलाला आम्ही का काढलं म्हणे. म्हणलो का काढलं तुम्ही, याला घ्या, याला घेतलं पाहिजे तुम्ही, तुम्हाला कारण तर विचारा म्हणे. साहेब मला म्हणे कारण तर विचारा. त्याच्या दप्तरामध्ये रामपुरी चाकू निघाला. जर लहान मुलं अशा पद्धतीनं जर चाकू आणि पिस्तल वापरायला लागले अध्यक्ष महाराज, तर निश्चितपणे ही आपल्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. खाजगी दारूवाले मुद्दा म्हणून त्या मुलाला दारूच्या ठेक्यावर बसवतात. का बसवतात? कारण की पकडून नेला की 1 तासात बाहेर येतो. सर्रासपणे अशा टोळ्या लहान मुलांचा वापर करू लागलेल्या आहेत. या सर्व टोळ्यांचे मोरखे आणि त्यांचे आई वडील यांच्यावर सुद्धा गंभीरपणे गुन्हे दाखल करण्याची, मोकोकाच्या अंतर्गत दाखल करण्याची वेळ या ठिकाणी आलेली अध्यक्ष महाराज. ते सर्व जालना जिल्ह्यातली गुन्हेगारी जी लहान मुलात घुसलेली ती नेस्तनाबूत करण्याचं काम शासन करेल का. सन्मान्य अर्जुन खोतकर साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला या ठिकाणी हात घातलेला आहे. या ज्या 8 घटना जालना जिल्ह्यात घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही टोळी दिसत नाही आहे. त्या वैयक्तिक घटना आहेत. त्यांच्या परिवारातले काही म्हणजे दुर्दैवी आहे की आईचंच प्रेमप्रसंग पाहिला आणि त्यात त्यांनी केलं वगैरे, असे वाईट काही गोष्टी आहेत. पण खोतकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय चिंतेचा विषय आहे. कारण हे ट्रेंड्स नव्याने आपल्याला लक्षात येत आहेत की काही गुन्हेगारी टोळ्या अशा प्रकारे, कारण आपल्याकडे विधी संघर्षित बालकं जी असतात म्हणजे 18 वर्षाच्या आतली, त्यांच्यावर आपल्याला वेगळ्या कायद्यांमध्ये त्यांना प्रॉसिक्यूट करावं लागतं. त्यांना जेलमध्ये ठेवता येत नाही, त्यांना बालसुधारगृहात ठेवावं लागतं, त्यांना तेवढी सजा आपल्याला देता येत नाही. याचा फायदा घेऊन काही प्रमाणात अशा पद्धतीनं त्यांना पैसे द्यायचे, त्यांच्याकडनं क्राईम करून घ्यायचा, अशा गोष्टी नजरेस येत आहेत. खरं म्हणजे आपला जो बाल गुन्हेगारीचा कायदा, या कायद्यामध्ये अशा पद्धतीनं जो
करवून घेणार आहे त्याच्यावरही लायबिलिटी दिलेली आहे, त्याच्यावरही आपण कारवाई करू शकतो. पण मला असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे म्हटलं, आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या ठिकाणी जे सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा यूज करतील, अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल. आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत त्याचा समावेश करून आणि त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांनाही, म्हणजे ते त्या गुन्ह्याच्या स्पॉटवर नसले तरी त्यांनी त्याला एड केला आहे, त्यांनी त्याला चाकू दिला आहे, त्यांनी त्याचं डोकं हे केलेलं आहे किंवा त्याला पैसे दिले आहेत, तर त्यांनी गुन्हा केला आहे अशा पद्धतीनं समजून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणू. पुढे बोलायचं हे वय 16 करता येईल का माननीय मुख्यमंत्री महोदय? हे वय 16 जर केलं ना अध्यक्ष, माझा फार मोठा प्रश्न निघाला. नाही, 12 याच्यामध्ये करा साहेब, खरंय. मुळामध्ये हा जो निर्णय आहे हा केंद्रीय स्तरावर करावा लागेल, आपल्या राज्याला करता येत नाही. पण आता काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ज्या अतिशय ग्रीव्हियस केसेस असतात, म्हणजे खून आहे, बलात्कार आहे, अशा केसेसमध्ये 16 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत यांना सज्ञान समजण्यात यावं असं कोर्टाला अर्ज करता येतो. आणि कोर्टाला जर वाटलं की हे सज्ञान आहेत, म्हणजे यांच्या सायकोलॉजिकल जे काही त्यांचं वागणं आहे त्यात ते सज्ञान आहेत, तर त्यांना 16 वर्षाच्या वरच्या मुलालाही 18 वर्षाच्या वर आहे असं समजून त्या ठिकाणी त्याला ट्राय करता येतं. त्यामुळे ही आता न्यायालयानेच व्यवस्था केली आहे. तथापि केंद्र सरकारला देखील, म्हणजे ज्यावेळेस आता आमची माननीय गृहमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची जी बैठक होईल त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेन. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, अतिशय